आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यशील अमृतकर चांगला प्लॅन केला होता. थोडं डिटेलिंग मध्ये कमी पडलं. बेटर लक नेक्स्ट टाइम. हा, पण आता कायदा तो चान्स देतोय की नाही याची खात्री नाहीये मला. मायलॉर्ड, आणि त्या फुटेजमध्ये दिसणारी स्त्री ही वृंदा घोलप नाहीये हे सिद्ध करणारा दुसरा पुरावा. सत्यशील अमृतकर यांच्या घरासमोर एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये देखील एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे मायलॉर्ड. मायलॉर्ड, आणि ज्या टाइम फ्रेम मध्ये सत्यशील अमृतकर आपल्याला हे सांगतायत की वृंदा घोलप त्यांच्या घरात होती, त्याच वेळी मायलॉर्ड या फुटेजमध्ये आपल्याला हे दिसतंय की वृंदा घोलप त्यांच्या घरात नव्हे, त्यांच्या घराच्या बाहेर होती. मायलॉर्ड, आम्ही हे फुटेज सत्यशील अमृतकर यांच्या घरासमोरील हॉटेलमधनं मिळवलेलं आहे. हवं तर तुम्ही चेक करू शकता. बघा, मला बाकी काही माहित नाही. समीरने माझ्या संसाराची राख रांगोळी केली. त्याला रस्त्यावर आलेलं बघायचंय मला. वृंदा, होणार. तुला वाटतंय ना तेच होणार. तुला तर समीरला फक्त रस्त्यावर आलेला बघायचंय. मला तर त्या समीरला बेवारशी कुत्रा असतो ना, तो जसा मरतो ना तसं मरताना बघायचंय. मग त्यासाठी करा काहीतरी. त्याला जेव्हा जेव्हा आमच्या घरात बघते त्यावेळी तळ पायाच्या मस्तकात जाते माझ्या. पेशन्स वृंदा, पेशन्स. पेशन्स इज द नेम ऑफ द गेम. सुडाच्या वेळी सगळ्यात महत्वाचं हत्यार काय असतं माहितीये? पेशन्स. त्या समीरचे इतके मी हाल करीन ना की तो स्वतःहूनच जीव देईल. काळजी करू नको. तो दिवस जवळच आहे. ठीक आहे. थँक्यू. येते मी. ये. सत्यशील अमृतकर यांनी दिलेलं फुटेज आणि मी दिलेलं हे फुटेज नीट बघा मायलॉर्ड. सेम टाइम फ्रेम मध्ये हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये वृंदा घोलप आपल्याला स्पष्ट दिसते. मग प्रश्न पडतो की सत्यशील अमृतकर यांच्या समोर कोण उभा आहे? मी सांगतो मायलॉर्ड, वृंदा घोलप यांच्यासारखी अंगकाठी असलेली एक वेगळीच बाई, म्हणजेच वृंदा घोलप यांची बॉडी डबल. मायलॉर्ड, ओरिजिनल फुटेज मधून ज्या ठिकाणी वृंदा घोलप उभ्या राहतात तिथून ते फुटेज कट केलं जातं. तिथे बॉडी डबलला उभं केलं जातं आणि तिच्याकडून निंदनीय कृत्य करून घेतलं जातं. आणि पुन्हा मायलॉर्ड, ओरिजिनल फुटेज जोडून आपल्याला ती निंदनीय कृत्य करणारी बाई वृंदा घोलपच आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो मायलॉर्ड. सत्यशील अमृतकर यांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाडी केली.
मला वाटतं एक गोष्ट ते विसरले. जसा सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या घरात असू शकतो तसाच इतर दुकानांमध्ये देखील असू शकतो. म्हणजे त्यांच्या घरासमोरील दुकानामध्ये. तो मात्र त्यांना एडिट नाही करता आला. त्याच्यामध्ये काही छेडछाड त्यांना नाही करता आली, कारण तो त्यांचा मालकीचा नव्हता. मला वाटतं हे सगळे खोटे पुरावे आपल्याला एक गोष्ट सांगतात. सत्यशील अमृतकर हा बिझनेसमॅनच्या बुरख्याखाली वावरत असलेला एक गुन्हेगार आहे. या सगळ्या गुन्ह्याचा सूत्रधार सत्यशील अमृतकरच आहे. मला वाटतं ही संपूर्ण केस फक्त सुडावर आधारित आहे आणि तो सूड वृंदा घोलप यांचा नसून सत्यशील अमृतकर यांचा आहे. त्यामुळे हाच खरा गुन्हेगार आहे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच मी कोर्टाला विनंती करतो. That's all, my lord. दोन्ही पक्षांचे पुरावे पाहिल्यानंतर आणि वाद प्रतिवाद ऐकल्यानंतर सदर खटल्याचा निर्णय देण्याआधी मला थोडा वेळ हवाय. लंच नंतर सदर खटल्याला पुन्हा सुरुवात होईल. अजिंक्य सर, कमालीची केस लढलात तुम्ही, त्यासाठी खरंच थँक्यू. मला असं वाटतंय की मी पण जरा शिकलो असतो तर वकीलच झालो असतो आणि असाच सत्यासाठी लढलो असतो. खरं सांगू पण समीर, सत्यासाठी लढण्याकरता वकील होण्याची गरज नसते. आता बघ ना, ही केस जरी मी लढलो असेल तरी या केसची सगळी तयारी तूच केली असं. म्हणजे खऱ्या अर्थाने या लढाईचा सेनापती